गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बुधवारी 27 रोजी गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी होणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे व मांगल्याचे वातावरण दिसून येत आहे। विघ्नहर्ता श्री गणेशाच्या आगमनासाठी जामनेर नगरी सजली आहे। बाजारपेठेत गणपती मूर्ती विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत। मंगळवारी हरतालिका उत्सव असल्याने पूजेचे साहित्य विकणारे देखील रस्त्यावर दिसून येत आहेत। जामनेर शहरातील नगारखाना भागात पूर्वी बाबू कुंभार गणपतीच्या आकर्षक मूर्त्या बनवित असत। त्यांच्या मूर्त्यांना मोठी मागणी असल्याने जिल्ह्याबाहेर देखील त्यांच्या मूर्त्या पाठवल्या जात। आज त्यांचा मुलगा शुभम हा पत्नी व मुलांसोबत मूर्तिकाम करतो। या व्हिडिओत आपण पाहत असलेल्या श्री गणेशाच्या भव्य मूर्ती शुभमने तयार केल्या आहेत। शाडू मातीच्या मूर्त्या बनवण्याचे कसब त्याच्या हातात आहे। गणपती बाप्पा येणार याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे। बाप्पांच्या स्वागतासाठी अवघी जामनेर नगरी सज्ज झाली आहे। सार्वजनिक गणेश मंडळासोबतच शाळा महाविद्यालयात देखील बाप्पांचे स्वागत करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। गल्लोगल्ली घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन व्हावे यासाठी सर्वत्र उत्साह दिसून येत आहे। बाल गणेश मंडळांची संख्या देखील यावर्षी मोठी आहे। गणपती बाप्पा येणार, आपली विघ्न हरणार अशी सर्वांना खात्री असल्याने गणपती बाप्पा या, आम्ही तुमच्या स्वागतासाठी तयार आहोत असे सांगितले जात आहे। यंदा उशिरा का होईना पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गणपती बाप्पाचे स्वागत मोठ्या उत्साहात होणार आहे। तसे पाहिले तर गणपती बाबांचा उत्सव हा या वर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरवले आहे। त्या दृष्टीने तयारी देखील सुरू झाली आहे। सर्वोत्कृष्ट गणपती मंडळाला आणि चांगले देखावे करणाऱ्यांना शासनातर्फे बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहेत। गणपती बाप्पा येतात, विघ्न घेऊन जातात याची खात्री असल्याने लहान असो, मोठा असो, थोर असो, गरीब असो, श्रीमंत असो, जो तो आपापल्या परीने बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज असतोच। उद्या मंगळवार, येत्या बुधवारी गणपती बाप्पाचे आगमन होणार असल्याने दिवसभर मुहूर्त आहेत। प्रत्येकाने आपापल्या मुहूर्ताप्रमाणे गणेशाची स्थापना करावी, पूजा करावी आणि शांततेत आणि सलोख्याने एकोप्याने गणपती उत्सव साजरा करावा असे आवाहन शासनाकडून केले जात आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मूर्ती करायचं ते ठिकाण जे दत्त मंदिर शेजारी आहे, शुभम रेणुका माताच्या मंदिराच्या पुढे। तुमच्या मूर्त्या तुम्ही कुठे कुठे जाता असं बोलले होते? आमच्या मूर्त्या संभाजीनगर पर्यंत जातात। बाहेरगावीचे समजा? सगळ्या बाहेरगाव, टोटल बाहेरगावात आहे। हा। तुम्हाला कोण कोण मदत करतं घरचं? मुलं वगैरे? मुलं आहे, बाई आहे, 2 मुलं करतात। अच्छा। आणि बाई पण करते, बाकीचे मजूर पलावा लागतात। असं आहे का? हा। तुमची 6वी 7वी पिढी असेल ही? हा, 7वी पिढी। असं आहे का? याच्या व्यतिरिक्त काय व्यवसाय तुमचा? समजा आमचा इतर व्यक्ती दुसरा व्यवसाय आहेच नाही, हेच छोटे मोठे काम हे। आणि तुमच्या दुर्गोत्सवालाही मूर्त्या करता तुम्ही? हा, नवरात्र चालू होऊन जाईल ना। नवरात्र चालू होऊन हा। असं आहे। त्याच्यानंतर मग लक्ष्मी छोटी घरगुती। अच्छा अच्छा, दिवाळीचं। हा।